गेल्या 15 वर्षांपासून समाजसेवेचा वसा जपणारे आणि पुणे केंद्रस्थानी ठेवून देशभर 5,000हून अधिक सदस्यांच्या बळावर कार्यरत असणाऱ्या डिवाइन जैन ग्रुप ट्रस्टच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री टायगर रिझर्व्हमधील अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या फ्रंटलाईन जंगलरक्षकांचा भव्य सन्मान आणि रोमांचक व्याघ्र सफारीने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. सह्याद्री वाईल्डलाईफ फाउंडेशन आणि सह्याद्री टायगर रिझर्व्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जंगलाच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या खऱ्या शौर्यवीरांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापूर येथील चांदोली नॅशनल पार्कमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, संदेश पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चांदोली, ऋषिकेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी चांदोली, डिवाइन जैन ग्रुपच्या वतीने संकेत शाह, चेतन जैन, तेजपाल ओसवाल आणि तनिष जैन यांच्या हस्ते वनरक्षकांना विशेष बॅगा आणि सन्मानचिन्हे प्रदान करून गौरवण्यात आले. वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सह्याद्री वाईल्डलाईफ संस्थे फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष पिलानी यांच्यासह संचालक मंडळातील निखिल जोशी, डॉ. पृथ्वीराज जाधव, आदित्य जाधव, गोपाल मर्दा, मिलिंद घाडगे, रोनक पाटील आणि मयूर शहा यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. सन्मान सोहळ्यानंतर ट्रस्टच्या सदस्यांसाठी विशेष जंगल सफारी आयोजित करण्यात आली होती. या सफारी दरम्यान सदस्यांना निसर्गाच्या सानिध्यात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. फ्रंटलाईन स्टाफ नेमक्या किती कठीण परिस्थितीत काम करतो याचा अनुभव घेतानाच व्याघ्र दर्शनाने सदस्यांचा थरार द्विगुणित झाला. पर्यावरण रक्षणाची जाणीव अधिक दृढ करणारा हा अनुभव असल्याचे सदस्यांनी सांगितले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ऑपरेशन तारा सुरू आहे. ज्याच्यामध्ये आपण ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघिणींना आणून सह्याद्रीमध्ये एस्टॅब्लिश करत आहोत. या प्रकल्पामध्ये आपल्या NGO, सेवाभावी संस्था यांचे खूप हात जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये सह्याद्री वाईल्डलाईफ फाउंडेशन असेल, डिवाइन जैन ग्रुप आहे, यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना जे खूप रिमोट जंगलामध्ये राहायचं काम करतात त्यांना सामान नेण्यासाठी, त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी बॅगचं वाटप केले. अशा पद्धतीनं डिवाइन जैन ग्रुपच्या माध्यमातून तळागाळातल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना एक मदतीचा हात पोचलाय, ज्याच्यामुळं पूर्ण वनसंवर्धनामध्ये, वन्यजीव संवर्धनामध्ये याचं योगदान राहणार आहे आणि सह्याद्रीच्या एकंदर विकासामध्ये याच्या योगदानाचं पाठबळ राहणार आहे. आम्ही बेसिकली वाईल्ड लाईफ आणि वन्यजीव संवर्धनसाठी काम करतो गेले 5 वर्षापासून आणि आज आपण इथं उपस्थित आहोत डिवाइन जैन ग्रुप संकेत शाह आणि तुषार चव्हाण साहेबांच्यामुळे. जसं सरांनी सांगितलं, ऑपरेशन तारा इथं चालू आहे आणि त्यासाठी आपले जे इथं रिमोट एरियामध्ये कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी काही ना काही वस्तू प्रोव्हाइड करणे आणि त्यांचं जीवन थोडंसं इझी व्हावे यासाठी आपण कष्ट करतोय आणि आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करतोय. इथे आम्ही जेवढे जे वर्किंग स्टाफ आहे, जे खरे रिअल हिरोज आहेत, त्यांच्यासाठी एक आम्ही ॲप्रिसिएशन म्हणून त्यांचे सत्कार साहेबांच्या अंडरमध्ये आम्ही इथं घेत आहोत. तर ही म्हणजे डिवाइन जैन ग्रुप तर 15 वर्षापासून वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत आहे. पण जेव्हा आम्ही सोशल मीडियावरती आशिषबाईंचं काही काम बघितलं की ते जे वाईल्ड लाईफसाठी जे काम करतात, आम्ही स्वतःहून त्यांना अप्रोच केलं की आम्हालाही या म्हणजे फील्डसाठी आम्हाला काहीतरी तुम्ही सजेशन द्या. मग त्यांनी तुषार चव्हाण साहेबांना कनेक्ट करून आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिली की इथं असं काम करतात, खरंच इथं खरं गरज आहे. तर हे तर आज एक जसं एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणून आम्ही इथं आज काम करत आहोत. पण डेफिनेटली तुषार चव्हाण साहेब, आशिषबाई यांच्याबरोबर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगले फ्युचर ॲक्टिव्हिटीज इथं डेफिनेटली करू. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण आम्हाला आमची जी उत्तेजना दिली, काम करण्याची शक्ती दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जी आपली तारा अंतर्गत जी मोहीम चालली, त्या मोहीममध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन इथून पुढं चांगल्या प्रकारे